जास्त पूर्वीचा काळ नाही, 5-10 वर्षापूर्वी मेबी तिथेपासून मी व्याख्यान मला ऐकलेलं आहे. तिथून इथपर्यंतचा प्रवास आहे तो फार मोठा आहे. त्या प्रवासामध्ये जे तुमच्या सर्वांचं प्रेम आहे त्याचा वाटा फार मोठा आहे आणि त्याच्यासाठीच आदरणीय संग्रामसिंह मोहिते पाटीलजी मित्रमंडळ यांचं मला आभार मानावेसे वाटतात. त्याच्यासोबत शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी त्यांनी जी मेहनत घेतली आहे त्यासाठी आणि तुम्ही सर्वजण शनिवारी वेळात वेळ काढून त्याला त्याच्याबद्दल मला तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे आणि त्याच्यासोबत हे पुस्तक वेगवेगळ्या सरांनी दिलेलं आहे दॅट इज रिअली गुड. जी ग्रामीण भागातील मुलं असतात त्यांची जी संवेदना असते विज्ञानाची ती चालवण्यासाठी अशा पद्धतीची पुस्तकं फार उपयोगी पडतात. मला अजूनही आठवते तेव्हा स्टँडवरती मी 2-2 रुपयाला अशी छोटी छोटी विज्ञानाची रिलेटेड पुस्तकं असायची ती घेऊन मी वाचायचो. त्याच्यातून त्यांच्यातील जे स्टिम्युलस म्हणतो तो खूप महत्वाचा आहे आणि त्या स्टिम्युलस मध्येच चांगले विद्यार्थी पुढे घडायला मदत होते. पुस्तकी ज्ञान आपल्या ठिकाणी असतं म्हणजे आपण जे शिकतो ते का शिकतो ते त्यांना एकदा कळालं की त्याच्यातून चांगले विद्यार्थी किंवा चांगले प्रोफेशनल्स तयार होऊ शकतात. अधिक वेळ न दवडता विषयाला हात घालतो. मधुमेह संकल्पना आणि तथ्य. तर त्याची संकल्पना समजून घेणं महत्वाचं आहे. तुम्ही सगळे शिक्षक आहात. संकल्पना समजली की विषय समजत जातो. विषय समजण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाही. त्यामुळे मधुमेहाची संकल्पना समजणं गरजेचं आहे. तसा मधुमेह विषय फार खोल आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर युजली जेव्हा तुम्ही कोणाला डायबिटीज झाले असं म्हणतो तेव्हा आता बऱ्यापैकी अवेअरनेस वाढलेला आहे. डायबिटीस आहे म्हटल्यानंतर पहिला प्रश्न येतो फास्टिंग किती आहे. फास्टिंग शुगर म्हणजे काय तर सकाळी जी रिकाम्या पोटी शुगर चेक केली जाते रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण चेक केलं जातं त्याला फास्टिंग शुगर म्हणतात. फास्टिंग शुगर चेक करण्यासाठी तुम्ही कमीत कमी 8 ते 12 तास रिकाम्या पोटी असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी फास्टिंग शुगर असते किंवा रक्ताची जी फास्टिंग साखर असते त्याचा आणि तुम्ही रात्री खाल्लेल्या जेवणाचा काळी मात्र संबंध नसतो. त्यामुळे मी काल बिस्किटं खाल्ली होती म्हणून माझ्या फास्टिंग शुगर जास्त आहे असं येत नाही. त्याच्यासाठी आपण पीपी शुगर चेक करतो. पोस्ट प्रँडियल शुगर. पोस्ट प्रँडियल म्हणजे जेवल्यानंतर 2 तासांची शुगर आणि त्यामुळे जे तुम्ही खाताय ते पचवण्यासाठी शरीर किती इन्सुलिन बनवू शकतं ते त्या पीपी शुगर बद्दल आपल्याला लक्षात येतं. तर फास्टिंग पीपी शुगर हे असते स्नॅपशॉट आहे म्हणजे एका दिवशीचा फोटो आहे. आधार कार्डवरचा फोटो कसा असतो तसा कधी चांगला येतो कधी वाईट येतो. तर फास्टिंग पीपी शुगर पण कधी चांगले येऊ शकतात कधी वाईट येऊ शकतात. एक्झॅक्टली तुम्हाला डायबिटीस आहे का नाही आहे त्याच्यासाठी जी टेस्ट केली जाते ती HbA1c. HbA1c जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये गेल्या तुमच्या 3 महिन्याची सरासरी असते घटक चाचणी परीक्षा. 3 महिन्याचं जे ॲव्हरेज असतं ते तुमचं HbA1c मध्ये रिफ्लेक्ट होतं. त्यामुळे युजली आम्ही टेस्ट करताना फास्टिंग पीपी सोबत HbA1c करतो जेणेकरून तिघांची सांगड घालून सांगता येतं की ह्या व्यक्तीला डायबिटीस आहे का नाही. प्लीज. आणि जे कट ऑफ्स आहेत म्हणजे तुमचं नॉर्मल काय आहे ते पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. फास्टिंग शुगर नॉर्मली 100च्या आत पाहिजे. जेवल्यानंतर 2 तासाची जी शुगर असते ती युजली 180 आपण धरून चालू किंवा 140 इज स्ट्रिंजंट कट ऑफ. पण जे बॉर्डर टाईप किंवा प्री डायबिटीसची स्टेज असते ती याच्यासाठी डेव्हलप केलेली आहे की जी लोक रिस्क करते म्हणजे त्यांना जोखीम जास्ती आहे तर पुढे डायबिटीस होण्याची. म्हणजे तुमची फास्टिंग शुगर 100 ते 125 च्या मध्ये जेवल्यानंतरच्या 2 तासाची शुगर 140 ते 200 च्या मध्ये आणि HbA1c 5.2 to 6.4 हे पर्सेंटेज मध्ये असतं. तर ह्या प्री डायबिटीस रेंज मध्ये जर का तुम्ही असाल तर इथे तुम्ही सावध झालं पाहिजे की इथून तुम्हाला डायबिटीस कडे नाही जायचं इथून तुम्हाला नॉर्मल कडे जायचं आहे आणि त्याच्यासाठी आहार आणि व्यायाम याचं खूप महत्त्व असतं. त्याच्याबद्दल आपण पुढे डिस्कस करूया. पण जेव्हा डायबिटीस डिटेक्ट होतं म्हणजे HbA1c 6.5 पेक्षा जास्त असतं आणि फास्टिंग शुगर वाढलेली असते तेव्हा मात्र आहार आणि व्यायामासोबत तुम्हाला मेडिकेशनची गरज लागते. आता डायबिटीस मध्ये जे प्रकार असतात त्याच्यामध्ये मुख्यतः 2 असतात. जो वयस्क लोकांना होतो तो टाईप 2 डायबिटीस. ऑलमोस्ट 90% लोकांना जो असतो तो टाईप 2 डायबिटीस असतो. त्याच्यामध्ये इन्सुलिन बनण्याचं शरीरातलं प्रमाण आणि इन्सुलिनचा प्रतिकार म्हणजे ज्याला इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतात त्याच्यामुळे डायबिटीस होतो. जो लहान मुलांमध्ये होतो युजली किंवा 14, 15, 18 वर्षाच्या मुलांमध्ये होतो त्याला टाईप 1 डायबिटीस म्हणतात. त्याच्यामध्ये एका दुसऱ्या कारणामुळे शरीरातली जी इन्सुलिन बनवण्याची क्षमता असते ती संपलेली असते. शरीरामध्ये इन्सुलिन बनत नाही आणि अशी मुलं फार वेगाने त्यांचं वजन कमी होतं वारंवार लघवी लागतं म्हणजे जे डायबिटीसचे टिपिकल सिम्पटम्स असतात
फार गरमी लागते किंवा वजन कमी होणे असे सिम्पटम्स त्या मुलांमध्ये येतात, त्यांची वाढ थांबते. अशा मुलांमध्ये वेळीच निदान करणं गरजेचं असतं. आणि काही पण डायबिटीसमध्ये एकमेव उपचार असतो, तो म्हणजे जे शरीरात नाहीये इन्सुलिन, ते तुम्हाला बाहेरून त्या मुलाला द्यावं लागतं. जोपर्यंत तुम्ही इन्सुलिन देणार तोपर्यंत शुगर नॉर्मल राहते. इन्सुलिन बंद केले की त्याची शुगर पुन्हा वाढते. हे काळ्या दगडावरची रेघ असते. त्यामुळे याच्यामध्ये वेळ काढण्यामध्ये अर्थ नसतो. टाईप 1 डायबिटीसची ट्रीटमेंट योग्य प्रकारे घेतली तर त्या मुलाचं किंवा मुलीचं पुढचं जे फ्युचर लाईफ आहे ते व्यवस्थित होऊ शकतं. नेक्स्ट. युजली डायबिटीसचे काही सिम्पटम्स असतात, म्हणजे लक्षणं काय असतात डायबिटीसची. बऱ्याच वेळा टाईप 2 डायबिटीस म्हणजे वयस्क लोकांमध्ये होतं, त्या मधुमेहामध्ये काही लक्षणं सहसा आढळून येत नाही. थोडासा विकनेसपणा, थोडंसं मध्ये चक्कर आल्यासारखं जाणवणं किंवा कधी रात्रीतून लघवीला 2-3 वेळा जास्त उठावं लागणं, असे एक माइल्ड सिम्पटम्स असू शकतात. कारण टाईप 2 डायबिटीसमध्ये युजली ज्या शुगर्स वाढत जातात रक्तातल्या, त्या हळूहळू वाढत जातात. सडनली 300-400 पर्यंत नाही जात. पहिले 150, 200, 200, 250, 300 ते टप्प्याटप्प्याने जेव्हा शुगर वाढतात तेव्हा ते शरीराची सामावून घेण्याची क्षमता जास्त असते, त्यामुळे तेवढी लक्षणं शरीरावरती दिसत नाही. बऱ्याच वेळा आपण जेव्हा शुगर 300, 400, 400च्या रेंजमध्ये जातात त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचे सिम्पटम्स यायला लागतात. म्हणजे खूप भूक लागणे, वारंवार गोड खाण्याची इच्छा होणे, वजन कमी होणे, लघवीला जास्त होणे, लघवीच्या जागी इन्फेक्शन होणे, वारंवार फंगल इन्फेक्शन होणे किंवा महिलांना पांढऱ्या रंगाचं डिस्चार्ज जाणे, वारंवार फंगल इन्फेक्शन होणे, ही काही टिपिकल लक्षणं असतात टाईप 2 डायबिटीसची. नेक्स्ट प्लीज. तर नियमित तपासणी करणं कशासाठी गरजेचं आहे की बऱ्याच वेळा आपल्याकडे कन्सेप्ट असा असतो की प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअरचा कन्सेप्ट नाही, म्हणजे काही होण्याच्या आधीच ते थांबवण्याचा कन्सेप्ट आपल्याकडे नाही. म्हणजे मला काही त्रास नाही आहे तर मी कुठलीही टेस्ट करणार नाहीये. काही ना काही तर टेस्टमध्ये निघून येतं, टेस्टमध्ये निघून आलं की डॉक्टरकडे जातो, डॉक्टर काहीतरी गोळ्या देतो, हे सगळे पैसे काढायचे जाते. अशी एक कन्सेप्ट बऱ्यापैकी असते. पण त्याच्यामध्ये जे वैद्यकीय क्षेत्रात झपाट्याने जे बदल झालेले आहेत ते आपण लक्षात घेतले पाहिजे की आधी जिथे आपण जीव वाचवण्याकडे करू होता, आता वेस्टर्न देशामध्ये हार्ट अटॅक आला की पेशंटचा जीव वाचला पाहिजे, त्याच्यावरून आता आपण खाली शिफ्ट होतोय की म्हणजे हार्ट अटॅक यायलाच नाही पाहिजे पेशंटला, हार्ट डिसीज डेव्हलप नाही व्हायला पाहिजे, जेणेकरून कुठलेही कॉम्प्लिकेशन, किडनी डिसीज, हार्ट डिसीज डेव्हलप नाही व्हायला पाहिजे. तिथून आपण खाली प्रिव्हेन्शनच्या दिशेने शिफ्ट होतो. आणि प्रिव्हेन्शनच्या दिशेने शिफ्ट होताना जे वैयक्तिक आयुष्यातले तपासणी असतात, जसं वर्षातून एकदा आम्ही सांगतो की दर बड्डेला शुगर, बीपी, कोलेस्ट्रॉल चेक करायचं, ते त्याच्यासाठी महत्वाचं असते की जेव्हा ते रिस्क फॅक्टर तुमच्या शरीरात उदयाला यावं लागतात तेव्हाच ते पकडून आपल्याला ट्रीट करतात. तर याच्यामध्ये सुरुवातीला जसे काही लक्षणं नसतात, मधुमेह कधी सुरू होतो माहीत नसतं आपल्याला, मधुमेहाचं फक्त नो ड्युरेशन माहीत असतं, म्हणजे डायग्नोज झाल्यापासूनचं पुढचं ड्युरेशन माहीत असतं, त्याच्या आधी किती काळ मधुमेह शरीरात होता आपण सांगू शकत नाही. जीवनमान आणि आहार पद्धती झपाट्याने बदलली आहे. त्याच्यामध्ये आता जी आमची जनरेशन आहे, आम्ही दुष्काळ पाहिलेला नाहीये आणि किंबहुना पुढे पाहणार तर नाहीये, 5 तर नंतर दुष्काळ आपल्याकडे अस्तित्वात नाहीये. तर जे आता कॅलरिक ॲबंडन्स ज्याला म्हणतो, म्हणजे आपल्याकडे खाण्यापिण्याची वानवा नाहीये सध्या, आणि खाण्यापिण्यामध्ये असे काही बदलाव झालेले की कॅलरी रिच फूड, म्हणजे ज्याच्यामधून एनर्जी खूप मिळते, मेंटल सॅटिस्फॅक्शन खूप मिळतं. एक समोसा खाल्ला, एक वडापाव खाल्ला की एकदम शांत वाटतं जीवाला, एखादा ज्यूस पिला शांत होऊन जातं लोक. तर त्याच्यामध्ये जे कॅलरीज तुमच्या शरीरामध्ये जातात, दिस इज अनअकाउंटेड कॅलरीज, म्हणजे जसं आपण म्हणतो की जे जेवणामधून कॅलरीज जातात त्याच्या वरतून ह्या ज्या कॅलरीज शरीरात जात असतात त्या खूप महत्त्वाच्या असतात आणि त्याने वजन वाढत जातं. आणि जे जीवनमान बदलतंय की जे आता पहिलं काम म्हणजे शेती जो प्रमुख बिझनेस होता त्याच्यावरून आता या शिफ्टिंग जे बैठी कामं आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे एका दिशेने आपण जे आपलं शारीरिक कष्ट आहेत ते कमी होत आहेत आणि दुसऱ्या दिशेने आपल्याला कॅलरीज जे आहेत ते जास्त मिळत आहेत. तर ह्या जास्त प्रमाणामुळे ओबेसिटी, ॲब्डॉमिनल ओबेसिटी म्हणजे पोटाभोवतीचा जो लठ्ठपणा आहे तो वाढत जातो आणि त्याच्यामुळे डायबिटीस किंवा मधुमेह होण्याचा धोका जास्त होतो. तर याच्यामध्ये एक संकल्पना काय असते की तुमची जोखीम घटक नियंत्रित ठेवायचा असतो. म्हणजे आता तुम्हाला डायरेक्ट मधुमेह डिटेक्ट झाला तुमच्या चेकअपमध्ये, तुम्हाला काहीच त्रास नाही, असिम्पटॉमॅटिक, तर त्याची संकल्पना जी असते की त्याचा उपचार का केला पाहिजे, की ज्याच्यासोबत नेक्स्ट आहे की जशामुळे मधुमेह होतो, जसं आता डॉक्टर संभाजींनी सांगितलं की जे पाश्चात्य लोक असतात त्यांच्या ती गलेलठ्ठ असतात, ती खूप म्हणजे ओबेसिटी म्हणजे त्यांची वजन 100-150 किलो पर्यंतची ओबीस पेशंट असतात, त्यांना तिथे डायबिटीस होते.
आपल्याकडे असं नसतं. आपल्याकडे 60 ते 70 किंवा जास्तीत जास्त 80 किलोची जी टिपिकल बॉडी रचना असते, त्या लोकांना पण डायबिटीस होऊ शकतो. त्याचं मुख्य कारण असतं ते म्हणजे आपला पोटाभोवतीचा फॅट, ज्याला आपण ओबेसिटी म्हणतो, आणि ऍट द सेम टाइम मसल मास कमी असतं, त्याला इंग्लिशमध्ये सार्कोपेनिया असं म्हणतात. ते वापरल्या नाही आपलं स्नायूमान जे असतं शरीराचं ते कमी होत जातं. तर हे पोटाची जी चरबी आणि स्नायू त्याचं जे व्यस्त प्रमाण असतं ते सगळ्यात मोठा धोका असतो की ज्याच्यामुळे तुम्हाला डायबिटीस किंवा मधुमेह होऊ शकतो. ही जी ट्रीटमेंट असते डायबिटीस त्याच्यामध्ये फक्त शुगर कंट्रोल करण्याकडेच लक्ष दिलं जात नाही. शुगर सोबत तुमच्या रक्तातलं कोलेस्ट्रॉल चेक केलं जातं, ब्लड प्रेशर चेक केलं जातं, आणि त्याच्यासोबत ट्रीटमेंट अशा पद्धतीने डिझाईन केली जाते की तुम्हाला वजनासंदर्भात फायदा मिळावा. म्हणजे लॉंग टर्म मध्ये लाईफस्टाईल चेंजेस आहेत, त्याच्यात तुम्हाला डाएट, एक्सरसाइज, त्याच्यासोबत वजनावरती नियंत्रण राखणं, आणि याच्यासोबत जर तुम्हाला रक्तदाब असेल, रक्तातील चरबीचं प्रमाण म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल, तर ह्या सगळ्यांचं ट्रीटमेंट करून पुढे तुम्हाला हार्ट डिसीज किंवा एखादं डायबिटीस रिलेटेड कॉम्प्लिकेशन डेव्हलप होऊ नये याच्या पद्धतीची प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट असते. नेक्स्ट. तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की निरोगी जीवन पद्धती, आहार नियमन, म्हणजे पोर्शन कंट्रोल. पोर्शन कंट्रोल म्हणजे काय, तुमच्यासमोर ताट असतं, ताटामध्ये जेवण जेव्हा वाढलं जातं तेव्हा ते ग्रामीण भागात अजून पण तसं मोजतात की किती चपात्या खातो, 2 चपात्या, 3 चपात्या. आहार जेवणाचं जे प्रमाण आहे ते चपात्यांमध्ये मोजणं हे चुकीची संकल्पना. चपाती, भात हे जे असतं हे कार्बोहायड्रेट्स असतात, त्याच्यातून तुम्हाला एनर्जी मिळते. म्हणजे जर तुम्ही युटिलाइज करत नसाल, ते बर्न होत नसेल कार्बोहायड्रेट्स तुमचं, तर त्याच्यात तुमच्या शरीरामध्ये फॅट बनत आहे, त्याने वजन वाढतं. आहारामध्ये जे कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण असतं ह्या सगळ्यांचं प्रमाण 25 ते 30% मॅक्सिमम 40%, डिपेंड की शारीरिक कष्ट किती आहे तुमचे. वैद्यकाम असलेल्या माणसाला प्लेटमधला 1/4 पोर्शन कार्बोहायड्रेट्सचा पुरतो, म्हणजे 4 चमचे भात आणि 1 चपाती पुरते, खास करून रात्रीच्या जेवणात. जास्ती पोर्शन जो पाहिजे तुमच्यामध्ये त्याच्यामध्ये डाळी, उसळी, भाज्या, कडधान्य आणि फ्रेश डेअरी प्रॉडक्ट्स. फ्रेश डेअरी प्रॉडक्ट्स म्हणजे चीज किंवा दही, ताक अशा पद्धतीचे डेअरी प्रॉडक्ट. तर हे पोर्शन तुमचं जास्ती पाहिजे आहारामध्ये, आणि कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जे आहे ते आहारामध्ये कमी पाहिजे. तर अशा पद्धतीने जर का आहार तुम्ही ठेवला, पोर्शन कंट्रोल ठेवला, तर वजन नियंत्रणामध्ये राहण्यात फायदा मिळतो. प्रक्रिया केलेलं अन्न शक्यतो टाळायचं. प्रक्रिया केलेलं अन्न म्हणजे जे पण अन्न शेतातून निघून फॅक्टरी चालताना पण तुमच्याकडे येतं ते सगळं प्रक्रिया केलेलं अन्न, म्हणजे नूडल्स, पास्ता, मैदा, बेकरी प्रॉडक्ट्स, जे पण डायरेक्टली फीड टू प्लेट येत नाहीये त्याची प्रक्रिया केलेलं अन्न, तर ते जेवढं शक्य तेवढं टाळायचं. त्याच्यासोबत एक्सरसाइज करणं महत्वाचं आहे. तर एक्सरसाइज म्हणजे बरेच जी संकल्पना असते एक्सरसाइजची ती पण बदलणं गरजेचं आहे. चालणे हा व्यायामाच्या नावाखाली केलेला एक टाइमपास. नुसतं चालणे म्हणजे व्यायामामध्ये मोडत नाही. जो सकाळी जातो 3 तास चालून येतो त्या व्यायामाला काही अर्थ नसतो. जो व्यायाम असतो तुम्ही दिवसाचा 30 ते 35 मिनिटे चांगला व्यायाम करा, त्याला क्वालिटी एक्सरसाइजेस म्हणतात, ते महत्वाचं असतं. आणि क्वालिटी एक्सरसाइजेस मध्ये सगळ्यात महत्वाचं कार्डिओ. कार्डिओ एक्सरसाइजेस म्हणजे जे तुम्ही वॉकिंग म्हणता, वॉकिंग आहे ते ब्रिस्क वॉकिंग झालं, फास्ट वॉकिंग. फास्ट वॉकिंग मध्ये तुम्हाला थोडंसं दम आला पाहिजे, धाप लागली पाहिजे, घाम आला पाहिजे, अशा पद्धतीच्या वॉकिंगला ब्रिस्क वॉकिंग म्हणतात. तर ते कॅलरी बर्न करायला मदत करतं. त्याच्यासोबत जे पोहणे असतं, सायकलिंग, रोप स्किपिंग एक सगळ्यात उत्तम व्यायाम आहे, तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि कोणीही करू शकतो. रोप स्किपिंग अशांचा जे व्यायाम असतात त्यांनी खूप सारे कॅलरीज जे आहेत तुम्ही बर्न करू शकता, आणि त्याच्यामुळे तुमची फिटनेस वाढीला लागते. म्हणजे तुम्ही 15-20 मिनिटं जरी हे व्यायाम केला दिवसाचा तरी तुम्हाला फिट असण्याची भावना वाढीच लागते. नेक्स्ट आहे त्याच्यासोबत जसं मी सांगितलं की जे पोटाची चरबी आणि स्नायूमान याचं जे व्यस्त प्रमाण असतं शरीरामध्ये ते बदलणं गरजेचं असतं. जेव्हा तुमचे कार्डिओ एक्सरसाइजेस तुम्ही करता बॉडी जी कॅलरीज बर्न करते ते कॅलरीज बर्न करण्यासाठी तेवढं स्नायूमान पण असणं गरजेचं असतं. त्यामुळे असं नाही की तुम्हाला वजनाचा व्यायाम करणे जिम मध्ये जायला पाहिजे असं नाही. जे तुमचं वय आहे, आता 30 ते 40च्या दरम्यानचा डायबिटीसचा पेशंट आहे तो 4 किलोच्या डंबेल्सनी सगळ्या स्नायूचे व्यायाम घरी करू शकतो 20 मिनिटात. 40च्या पुढच्या आहे ते कमी वजन वापरू शकतो, 2 ते 3 किलो. 60-70चे पेशंट असतात ते थेरा बँड्स वापरतात, म्हणजे स्ट्रेचिंग बँड्स असतात ते.
तर त्याच्यामध्ये जो गोल असतो ते मसल बिल्ड करण्यासाठी नसतो, पण मसलचं टोन मेंटेन ठेवलं पाहिजे. म्हणजे जे तुमचे मसल्स आहेत दोज आर पॉवर हाऊसेस, म्हणजे ते एनर्जी बर्न करत असतात काय. तर ते मसलचा टोन तुम्ही फायबर्स मेंटेन ठेवले तर तुमची जी एनर्जी आहे ती जास्त चांगल्या प्रकारे युटिलाइज होते, जास्त चांगल्या प्रकारे बर्न होते. म्हणून हे कॉम्बिनेशन एक्सरसाइज आहेत, कार्डिओ एक्सरसाइजेस आणि त्याच्यासोबत वेट एक्सरसाइज, हे दोन्हीचं कॉम्बिनेशन असणं खूप गरजेचं आहे. तर आता जेव्हा निदान झालेलं असतं डायबिटीसचा तेव्हा हा कॉमन क्वेश्चन असतो की आता काहीच त्रास नाहीये, मी अजिबात गोळी खाणार नाहीये, गोळ्यांचं मला आवडत नाही, आमच्या खानदानात बाप दादांनी कधी गोळी खाल्ली नाही, मी पण खाणार नाही, काय काय होईल, मला काय प्रॉब्लेम आहे सांगा पुढे. नेक्स्ट प्लीज. युजली पहिल्यांदा काही होत नाही, 4-5 वर्ष आता त्याच्यात असलेल्या तुम्हाला डायबिटीस 200-250 शुगर असू शकते, काही त्रास होत नाही 200-250 शुगरला. 200-250 शुगर घेऊन पण तुम्ही फिरू शकता आरामात. पण जेव्हा बॉडीची सामावून घेण्याची क्षमता संपते, मोमेंट तुमचं डायबिटीस बेकाबू व्हायला लागतं, त्याच्यानंतर ऑलरेडी जे डॅमेज झालेलं असतं ऑर्गन्सला ते एक एक करून फॉल गेला. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की सडन कार्डियक डेथ, म्हणजे एकदा रात्री झोपली किंवा सडनली छातीत कळ आली आणि जागेवरती गेली, त्यावेळेस कधी शुगर किंवा ब्लड प्रेशर चेक केलं तर शुगर त्यांची खूप हाय ठरलेली असते अशा वेळेस. तर अनडायग्नोज डायबिटीस पण एक खूप महत्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे सडनली माणसाला कुठले कॉम्प्लिकेशन किंवा सडन कार्डियक डेथ पण होऊ शकते. त्यामुळे जेव्हा कॉम्प्लिकेशन सुरू होतात डायबिटीसचे, जेव्हा जसं हार्ट अटॅक आला किंवा किडनी रिलेटेड प्रॉब्लेम आला, डोळ्याचं रेटिनोपॅथी झालं, त्याच्यानंतर डायबिटीसची ट्रीटमेंट आता व्यवस्थित घेतो, घ्यायलाच पाहिजे. पण त्याच्यानंतर यू आर डॅमेज लिमिटेशन. डॅमेज लिमिटेशन म्हणजे ऑलरेडी काही हिस्सा ऑर्गनचा म्हणजे काही प्रमाणात डॅमेज झालेला आहे, तिथून पुढे पण ट्रीटमेंट व्यवस्थित घ्या, पण यू आर ऑलरेडी ऑन डॅमेज लिमिटेशन. पण त्या लेवलपर्यंत पण आपल्याला जायचं नाही, प्रायमरी प्रिव्हेन्शनमध्येच करायचं. आणि कुठलंही ऑर्गन तुमचं लॉंग टर्ममध्ये डॅमेज होऊ नये त्याच्यासाठीच ट्रीटमेंट घ्यायची. तर त्याच्यासाठी रक्तातील साखर, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल हे 3 घटक फार कंट्रोल करणं, नियंत्रित करणं फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे जसं आपण गाडीचं सर्व्हिसिंग कशासाठी करतो की गाडी आपण लॉंग रनला जाताना कुठे बंद पडू नये. रात्रीतून येताना महोत्सव गाडी बंद पडली तर त्यावेळेस सर्व्हिसिंग वाल्याला फोन करून काही अर्थ नसतं, चालत यावं लागतं किंवा गाडी मागवावी लागते. तर ती गाडी बंद पडू नये, म्हणजे शरीर बंद पडू नये, जसं तुमचं सर्व्हिसिंग आहे ते डायबिटीस आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करणं. नेक्स्ट. आणि हे थोडक्यात डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स आहेत. म्हणजे खूप काळ जर का मधुमेह अनियंत्रित राहिला तर त्याचे जे दुष्परिणाम होतात शरीरावरती ते त्याच्यात सगळ्यात धोकादायक म्हणजे वॅस्क्युलर इव्हेंट्स. वॅस्क्युलर म्हणजे हार्ट, जिथे जिथे रक्त सप्लाय असतो, हार्टला रक्त सप्लाय असतो, त्या धमन्या बंद पडल्या तर हार्ट अटॅक, आणि ब्रेनला रक्त पुरवठा करणारी नली बंद पडली तर स्ट्रोक येऊ शकतो. हे 2 खूप डेव्हस्टेटिंग कॉम्प्लिकेशन्स आहेत डायबिटीसचे. त्याच्यासोबत किडनी रिलेटेड डिस्फंक्शन. किडनी डिस्फंक्शन मध्ये मॉर्बिडिटी खूप वाढते, म्हणजे जी पीडा होते पेशंटला, रिकरंट डायलिसिस करावं लागतं, पेशंट खंगून जातो, अशा पद्धतीची जी पीडा होते ते किडनी डिसीज पर्यंत जाऊन देत नसते डायबिटीस. सोबत रेटिनोपॅथी किंवा न्यूरोपॅथी म्हणजे नसांवरती परिणाम, हे सगळे दुष्परिणाम खूप काळ अनियंत्रित राहिलं तर होऊ शकतं. म्हणजे आता डायबिटीस इंटेक झालं उद्या लगेच खूप कॉम्प्लिकेशन होतील असं नसतं. साधारण कॉम्प्लिकेशन डेव्हलप व्हायला अशा पद्धतीचे 5 ते 6 वर्षाचा कालावधी लागतो. तो पण जर का मधुमेह अनियंत्रित असेल तर. मधुमेह नियंत्रित ठेवला तर त्याच्यापैकी बरेचसे कॉम्प्लिकेशन होत पण नाही पेशंटला, आणि 15-20 वर्ष पण विदाउट कॉम्प्लिकेशन पेशंट चांगलं आयुष्य करू शकतो. म्हणजे डायबिटीसची ट्रीटमेंट असते 4 पद्धती, त्याच्यामध्ये 2 पद्धतीचे मेडिसिन्स असतात. मेडिसिन्स बद्दल एक असतं, स्ट्रॉंग गोळी द्यायची नाही मला, स्ट्रॉंग गोळी सहन होत नाही. स्ट्रॉंग गोळी आणि लाईट गोळी. तर स्ट्रॉंग गोळी जी असते ती शरीरातल्या इन्सुलिनचा सप्लाय वाढवणारी गोळी असते. तर काही लोकांना अशा पद्धतीच्या गोळीची आवश्यकता असते की ज्यांची शुगर खूप हाय असते. अशा गोळ्या जास्त समर्थपणे रक्त शर्करा नियंत्रित करतात. आणि काही सौम्य गोळ्या पण असतात की जे शरीराचा फक्त इन्सुलिन प्रतिकार जो असतो तो कमी करायला मदत करतात, थोडक्यात तुमचं वजन कमी करायला मदत करतात. अशा गोळ्यांचे युजली कॉम्बिनेशन करून ट्रीटमेंट दिली जाते. नेक्स्ट प्लीज. आणि युजली जे गैरसमज असतात की ते गोळीची भीती वाटणे, गोळी स्ट्रॉंग असते, सहन होत नाही, इतक्या गोळ्या खाऊन किडनी खराब होते, अशी कुठलीही गोळी मार्केटमध्ये येत नाही. ऍटलीस्ट ॲलोपॅथीमध्ये अशी कुठलीही गोळी मार्केटमध्ये येत नाही की जिच्यावर 10 ते 15 वर्ष रिसर्च झालेला नसतो.
USFDA म्हणजे जी अमेरिकेची फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन आहे, तिथे त्या गोळीवरती 5 वर्ष पहिल्यांदा प्रयोग होतो. त्याच्यानंतर मार्केटमध्ये येतो. मार्केटमध्ये तसं पोस्ट मार्केटिंग सर्वेलन्स होतो, डायबिटीसच्या मेडिसिन बद्दल सांगतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याला वाटतं की ही सेफ आहे, तेव्हा तिला परवानगी दिली जाते. त्यामुळे अशी कुठली गोळी मार्केटमध्ये नसते की जी लॉंग टर्म खाल्ल्याने तुमची किडनी खराब होईल. हा, पण तुम्ही लॉंग टर्म तुमचं HbA1c वाढलेला असेल, डायबिटीस कंट्रोलमध्ये नसेल, तर किडनी 100% खराब होऊ शकते. बऱ्याच वेळा काय होतं की किडनी खराब व्हायला दुसरी डायबिटीसची गोळी चालू करायला, आवळा बसायला, खांदे तुटायला, गाठ पडते आणि असं वाटतं की गोळीमुळे किडनी खराब झाली. गोळीमुळे कुठल्या किडनी खराब होत नाही. आणि आयुष्यभर घ्यावी लागते, काही प्रमाणात तथ्य आहे. पण जे रिलेटिव्हली यंग डायबिटीस असतं, ज्यांचं वय 30-40च्या आसपास आहे, चांगल्या प्रकारे जर वजन कमी केलं, नियंत्रणात ठेवलं, तर गोळी बंद पण होऊ शकते. माझे काही पेशंट्स आहेत पुण्यामध्ये 3-4 ज्यांना आता डायबिटीस पूर्णपणे काबूमध्ये आहे, फक्त आहार आणि व्यायामाच्या साह्याने. नेक्स्ट प्लीज. आणि इन्सुलिनच्या बाबतीत जेव्हा आपण सांगतो पेशंटला, ते अशा पद्धतीने पळून जातात, ते डॉक्टर पण नको आणि इन्सुलिन पण नको अशा पद्धतीचं. नेक्स्ट आहे. तर इन्सुलिन काही परिस्थितीमध्ये एकमेव मधुमेह विरोधी औषध असते. जसं मी सांगितलं की टाईप 1 डायबिटीस, तिथे इन्सुलिनला पर्याय नसतो. इन्सुलिन बनणारी फॅक्टरीज जिथे अस्तित्वात नसते, तिथे तुम्ही कामगार पाठवून काही करू शकत नाही. त्यामुळे टाईप 1 डायबिटीसमुळे मध्ये तुम्हाला इन्सुलिनच घ्यावं लागतं. गरोदरपणातला मधुमेह हा थोडासा वेगळा असतो, त्यावेळेस पण इन्सुलिन घ्यावं लागतं. आणि जेव्हा काही ऑर्गन डॅमेज झालेलं असतं, जेव्हा बाकीच्या गोळ्या सेफ नसतात, त्यावेळेस पण इन्सुलिनचाच पर्याय अवेलेबल असतो. आणि इन्सुलिन बद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर ते पलीकडचं पिक्चर आहे, ती टाईप 1 डायबिटीस झालेली मुलगी आहे. आणि जेव्हा पॅकिंग शास्त्रज्ञांनी इन्सुलिनचा शोध लावला आणि जेव्हा त्या मुलीला इन्सुलिन देण्यात आलं, त्याच्यानंतरचा एक पिक्चर आहे. तर ते जेव्हा टाईप 1 डायबिटीसचे पेशंट अक्षरशः खंगून मरायचे, म्हणजे खंगून तुटत पडायचे, त्या काळामध्ये इन्सुलिन जेव्हा शोधण्यात आले किंवा इन्सुलिन लॅबमध्ये बनवण्यात आलं, तेव्हा ती एक प्रकारची संजीवनी मानली गेली अशा पेशंटसाठी. पण जसं व्हॅक्सिन सारखं आहे, कोविड आला, कोविडच्या पहिल्या वेळमध्ये सगळे व्हॅक्सिन तर देणार, जेव्हा व्हॅक्सिन आल्यावरती आता मला नाही घ्यायचं. इन्सुलिनचं थोडक्यात तशा पद्धतीचं आहे, म्हणजे ओव्हर पिरियड ऑफ टाइम इट बिकम्स विलन. नेक्स्ट प्लीज. आणि जे तुम्हाला आता वेगवेगळ्या सोशल मीडियातून, पत्रकातून अशा पद्धतीचे जाहिराती येत असतील की तुमचं 15 वर्षाचा डायबिटीस रिव्हर्स करतो, 10 वर्षाचा डायबिटीस रिव्हर्स करतो, हे सगळं ऑलरेडी वेस्टर्न कंट्रीजमध्ये झालेलं आहे. म्हणजे तिथे लोकांना गंडे घालून झालेले डायबिटीस रिव्हर्सलचे. तर डायबिटीस रिव्हर्स होत नाही, काही काळासाठी तो सुप्तावस्थेत जाऊ शकतो आणि सुप्तावस्थेत घालवू शकतो. नेक्स्ट. त्याच्यामध्ये काय केलं जातं की तुमचं जे जीवनमान आहे त्याच्यामध्ये खूप भीषण बदलाव केले जातात. लो कॅलरी डाएट दिलं जातं, एक्सरसाइज दिलं जातं, त्याच्या टोटल तुमचं वजन कमी होतं, पोटाचा घेर कमी होतो, चरबी कमी होते. अशा वेळेस मग तुमच्या शरीराची जी इन्सुलिन बनण्याची क्षमता आहे ती काही काळासाठी तुमची साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेशी राहते. तर ते जे आहार शैलीचे बदल आहेत ते तुम्हाला लाईफ लॉंग फॉलो करावे लागतात आणि ते जे वजन आहे तुम्हाला लाईफ लॉंग मेंटेन ठेवावं लागतं, तरच तुमचं डायबिटीस विदाउट मेडिसिन मेंटेन राहू शकतं. त्याला आपण सुप्तावस्था म्हणतो, रिमिशन म्हणतात मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये. रिमिशन जास्तीत जास्त 2 ते 3 वर्षापर्यंत राहू शकतं मॅक्सिमम. बरीच लोक 6 महिन्यामध्येच त्याच्यातून बाहेर येतात आणि डायबिटीस पुन्हा उफाळून वर येतो. नेक्स्ट प्लीज. आणि त्यामुळे हे दिस इज नॉट अ सायंटिफिक मेथड, म्हणजे सायन्सने अप्रूव्ह केलेली मेथड नाही आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या याला बळी पडू नका. जे पण मधुमेह नियंत्रणासाठी तुम्ही मेथड वापरताय, डाएट, एक्सरसाइज असेल, मेडिसिन्स असेल, त्याचं एकमेव उद्दिष्ट हे पाहिजे की चिरंतन नियंत्रण, म्हणजे कायमस्वरूपी तुमचं मधुमेह कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे. मधुमेह कंट्रोल असण्याचं एकमात्र जे टेस्ट असते ती HbA1c. फास्टिंग पोस्ट पॅन्डमिक म्हणजे फास्टिंग किती करून त्याच्याने तुम्ही सांगू शकता नाही किंवा ते पोटावरती शुगर चेक करतात कुठे गेली, डॉक्टर 104 आहे नॉर्मल आहे, त्याच्यावरती नाही सांगू शकतो. HbA1c ची जी टेस्ट असते ती 7% आत कायमस्वरूपी मेंटेन राहणार, तर तुम्हाला लॉंग टर्म मध्ये ते मधुमेह ट्रीटमेंटचा फायदा मिळतो, तरच ते मधुमेहाचे ट्रीटमेंट करणं फायदेशीर ठरतं. जीवनशैली, औषधोपचार याच्याद्वारे मधुमेह नियंत्रण होणं खूप सहजरित्या शक्य असतं. त्याचं काउंट करायचं नाही की मला गोळी नाही खायची, यूज नाही करायचं. जे बॅलन्स आहे, डाएट, एक्सरसाइज त्याच्यासोबत मेडिसिन, याचा बॅलन्स राखून तुमचं मधुमेह कंट्रोल करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये फॉलोअप्स आणि रेग्युलर HbA1c चेकिंग
चेकिंग फार महत्त्वाचं असतं आणि त्याच्यानुसार जर का व्यवस्थित कंट्रोल राहिला तर युजली तुम्हाला लॉंग टर्ममध्ये काही कॉम्प्लिकेशन त्याचे डेव्हलप होत नाही. क्वेश्चन आन्सर. धन्यवाद डॉक्टर हरिचंद राजे. आपण साखरेचे प्रकार, मधुमेहाचा अचूक निदान व चाचण्या, आहार, व्यायाम, औषधोपचार, मधुमेहाची लक्षणे, प्रक्रिया केलेल्या अन्नाची घटकता, त्याचबरोबर व्यायाम, कार्डिक व्यायाम, मधुमेहाचे दुष्परिणाम, उपचार पद्धती, गोळी खाल्ल्यामुळे किडनी खराब होत नाही, त्याचबरोबर इन्सुलिनची गरज आणि शेवटी चिरंतन नियंत्रण हा संदेश आपण आम्हा सर्वांना दिला.